काय मग मधुरा मॅडम, आता गिल्टी वगैरे वाटत नाही का तुम्हाला? सगळं मान्यावर आहे. लाइफ है तो जी लो वरना हाथ से निकल जाएगी. बरं तो कारवाला 0925 वाला ज्याला आपण पकडलं होतं ना, तो आरोपी नाही. मग अगं इतकी वर्ष घासली आहेत डिपार्टमेंटमध्ये, आरोपी असा चटकन कळतो. पण प्रवीण, आपल्याला मुन्नाचा खुनी लवकर शोधावा लागेल, नाहीतर खूप घोळ होईल. मुन्ना ड्रग्स सप्लाय करायचा हे नक्की आहे. तो ड्रग्स कोणाकडून विकत घ्यायचा हे कळलं ना तर केस सॉल्व. तो बियर घेऊन आला असेल मग आपण. तुम्ही ती यावेळी हो. अहो, मुन्ना कुठे आहे? तुम्ही साहेब इथं काय काय ऐकायला कमी येतं का? मुन्ना कुठे आहे? मुन्ना. हा ते मला ऐकाय कमी येतं. कानाची बिमारी आहे मला. काय झालं? मुन्ना मुन्ना कुठे आहे? मुन्ना हा. मुन्ना बाहेर गेलाय कामाला, पण 3-4 दिवस झाले तो अजून घरला नाही आला. नोकरी नाही ना साहेब, म्हणून मग कामासाठी वन भटकायला लागतंय बघा त्याला. पण तुम्ही इथं त्याला का शोधताय? ड्रग्स विकायचा तो कोर्टात नेताना फरार झालाय. हा हे बघा, तुम्ही बरोबर बोला नाहीतर. सर सर प्लीज प्लीज एक मिनिट. हे बघा आई, आई बघा प्लीज सांगा की मुन्ना कुठे आहे. आई माझी नोकरी जाईल, मला खरं सांगा की मी त्याला कुठे लपवलंय. तो नोकरी करत नाही म्हणजे काय करतोय तुम्हाला माहित असेल ना. माधुरी मॅडम, अशा चौकशा करत बसाल ना तर आरोपी कधीच सापडणार नाही. या बाईला काहीच नाही माहित आहे आणि तो मुन्ना पण इथं नाहीये. चला. रिकामे सर. घरावर पाळ ठेवायला सांगा. हो सर. इतकी वर्ष झाली तुम्हाला खात्यात, तुम्हाला साधं कळू नये. आरोपीला कोर्टात हजर करताना काय खबरदारी घ्यायची असते ती. आरोपी पळून जातो म्हणजे काय काय करत काय होतात तुम्ही? आणि तुम्ही माधुरी तांबे काय विचार करून खात्यात भरती झालात? पोलिसांची वर्दी चढवून लोकांवर रुबाब झाडता येईल की भरपूर पैसे खाता येतील असं चुकीचा समज घेऊन जर भरती झाला असाल तर आत्ताच राजीनामा द्या आणि मोकळ्या व्हा. ऑन ड्युटी 24 तास असावं लागतं इथे. क्रिमिनल्स हाताळणं हे खायचं काम नाहीये. आल्या आल्या मुन्नाकडून सुपारी बिपारी तर घेतली नाही ना तुम्ही? दोघांनी काहीही करा, मला मुन्ना पाहिजे. मीडिया करवी कमिशनर साहेबांना समजायच्या आधी. नको सर. Listen to me, Sarah. Listen to me. Calm down. नाही, त्या तो माझ्या समोर दुसऱ्या मुलीबरोबर कसा करू शकतो? मी त्याला सोडणार नाही. Okay, मी आहे ना. नाही डॅडी. मी आहे. It's okay. Calm down. Listen. नाही डॅडी. Please. Come on, Sarah. Please. Listen to me. Now. Calm down. मी आहे ना. Listen to me. मी आहे ना. हे सोनी, ब्रेकअप होणार. तू एकटी मुलगी आहेस करायचा होत नाही का? म्हणून असं ड्रग्स मध्ये आयुष्य उद्ध्वस्त करणार का तू? वी विल गो आउट ऑफ इंडिया. आपण खूप चांगला मुलगा शोधू तुझ्यासाठी. चांगला मुलगा मिळेल तुला. परत तेच. बघून टाकले मी. It's okay. Dad, I will stop. No, I can't. please.
डॅड जर तुम्ही मला आता जाऊन नाही दिलं ना तर I will get my head. Shreya, come on, Shreya! 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 कसं नाही मॅडम, हे PSI डायरेक्ट जे जॉईंट होतात त्यांची हालत अशीच असते. आता ते आपल्या माधुरी मॅडम गेल्याच आठवड्यात जॉईन झाल्या, पण कोर्टात आरोपीला घेऊन जायला त्यांना पाठवायला नको हवं होतं. आरोपीच्या लक्षात आलं की ते नवीन आहेत, दिली हुल आणि गेला पडून. पण तिच्या चुकीची फळं प्रवीण सरांना भोगायला लागेल त्याचं काय? आणि तो जर आरोपी नाही सापडला ना तर सस्पेन्शनची टांगती तलवार. नाही तसं नाही होणार. प्रवीण सरांच्या वरपर्यंत संबंध आहे, ते सुटतील, लटकणार माधुरी मॅडम. हो रे, पाहिली मी रिपोर्ट. अरे आधी फॉरेन्सिक तर येऊ दे, मग बघू काय ते. हो. सर थोडं बोलायचं होतं. हा बोल ना. सर आय एम सॉरी. सॉरी कशाबद्दल? माझ्यामुळे तो मुन्ना फरार झालाय म्हणून. अगं पोलीस खात्यात अशा घटना घडतच असतात, एवढं प्रेशर नाही घ्यायचं. नवीन आहेस का? हळूहळू होईल सवय. सर पण डिपार्टमेंटल चौकशी तर नाही ना होणार? होऊ शकते, पण मी घेईन सांभाळून. हां, पण शक्य असेल तर चौकशी टाळावी लागेल आणि त्यासाठी मुन्ना हाताला लागला पाहिजे. फक्त एकच प्रॉब्लेम, मीडियाला भनक लागली ना तर ती तुमच्या मागेच लागते आणि एकही स्टेटमेंट चुकीचा दिला ना तर मग संपलं. नाही सर, पण मी मीडियाला फेसच नाही करणार. म्हणजे त्यांनी कितीही काहीही विचारलं ना तरी मी काहीच नाही बोलणार. अरे आपल्यापेक्षा खूप फास्ट आहे का मीडिया, भलभले बोलतात त्यांच्यासाठी. त्यापेक्षा एक काम कर, रिस्क घेण्यापेक्षा ना तू आजच रजा टाक, गायब हो. मी बोलवल्याशिवाय परत येऊ नकोस. सर सगळं व्यवस्थित होईल ना? मला खूप भीती वाटते. होईल का सगळं व्यवस्थित? मी आहे ना माधुरी. हे बघ, युनिफॉर्म मध्ये इथं रडशील ना तर लोकांना गैरसमज होईल ना. एक काम कर, फार थांबू नकोस, आजच रजा टाक, जा. हो सर, ते आतमध्ये हवालदार म्हणत होते की माझ्यामुळे तुमचं सस्पेन्शन होईल. अरे अशा कितीतरी सस्पेन्शन झेलली आहेत मी, माझी काळजी करू नकोस, जा. पण मला सस्पेंड केलं तर? अगं नको काळजी करूस, नाही होऊ देणार मी तुला सस्पेंड. आहे माझी थोडीफार ओळख, ठीक आहे? चल जा. थँक्यू सर. तू केव्हा आलीस? चहा टाकू? नको. ठीक आहे, तू फ्रेश होऊन घे. आज आपण बाहेर जेवायला जाऊ. पैसे आहेत? काही प्रॉब्लेम? मला वाटलं होतं तितकं पोलिसात नोकरी करणं सोपं नाहीये. तुझं हे नोकरी करणं मला कधी पटलंच नव्हतं. मी हे सगळं माझ्यासाठी करते. उद्या आपल्याला मुलं झाली तर त्यांचं कसं होणार? 15,000 घर नाही चालत. आणि मला ना मुळात हे असं रडत कडत नाही जगायचं. मला खूप पैसे कमवायचे. आता नोकरी लागली आहे ना, मग का कंप्लेंट करतेस? कंप्लेंट कुठे करते? पण आता या विषयावर तुमच्याशी बोलायचंही नाही का? तुला नोकरी करणं झेपणार नाही हे मला आधीच माहित होतं, म्हणूनच तुला मी म्हटलं. तुझी मर्जी. महिना फक्त 50,000 कमवा, मी आत्ता नोकरी सोडते. आहे हिम्मत?
मला माझ्या मुन्नाला भेटायचं. पोरगा आहे तो माझा. जे काल एक इन्स्पेक्टर आणि बाई घरला आले त्याला शोधत. ते म्हणले का त्याला अटक केली आहे. मला भेटायचं त्याला. साहेब 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 मी पाया पडतो. अहो, साहेब. माझ्या मुन्नाला सोडावं यानं पकडलं. साहेब तो मुन्ना आहे ना त्याची आई बसा 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 पाणी हवंय तुम्हाला साहेब मोठ्यांदा बोला ना, मला ऐकाय कमी येतं. पाणी हवंय का नाही नग ते माझ्या मुन्नानं काय केलंय. काय करत होता तुमचा मुन्ना काम बघा, नोकरी होती पण ती सुटली. मुन्नाच्या बाबाला पॅरालिसिस आहे बघा आणि बहिणीची जबाबदारी आहे त्याच्यावर आणि पगार बी किती साहेब 12,000. कसं कसं भागवायचो आम्ही. ती नोकरी बी सुटली. ड्रग्स विकायचा का तो काय ड्रग्स विकायचा नाही ते नाही असं काही ऐकायचं नाही. मला कधी बोलला बी नाही तो साहेब. शेवटचं कधी पाहिलं होतं त्याला शेवटचं बघा त्या दिवशी तो घरला आला आणि आलास. बाबाची औषधं दिली. काय औषध लावलंय हा? पैसे लागतात त्यासाठी कुठून आणू मी? आता फक्त चोरी करायचं बाकी राहिलंय. मी काय म्हणते तुला मुन्ना, तुला नोकरी लागतपर्यंत आपण वडापावचा धंदा टाकूया का? मी त्या नगरसेवकाच्या पाया पडते. तू दिल आपल्याला एखादी जागा. ए आई तू डोकं खात नको जाऊ हा? धंदा करणं इतकं सोपं वाटतं तुला? अरे लोकांचे किती हाल होतात माहितीये तुला? इथे एक तर नोकरी. काय हे बघ आई, करतो मी प्रयत्न, होईल सगळं ठीक, मिळेल मला नोकरी. धंदा करणं आपल्यासारख्या लोकांचं काम नाहीये हा, समज जरा. नाही मुन्ना आय वॉन्ट इट. 2 दिवस तू आला नाहीस रे. पुढे मी तुला काय समजवलंय? अरे यार तू त्या बापांसारखं लेक्चर देत बसू नकोस. एक काम कर, तू चल इकडनं. चल. श्रेया चल तू. ए, मुन्ना कोण आहे ही? आलो मी. तू कुठे जातोयस? त्या दिवशी जो गेला तो आजवर घरला आला नाही बघा. ते काल इन्स्पेक्टर साहेब आले म्हणून कळलं का तुम्ही पकडलाय त्याला. साहेब काय केलं नाही हो त्याने. ते धक्का काय नाही ते असं काही ऐकत व एखाद्या मित्राच्या नादानं काहीतरी चूकबीक झाली असेल बघा. मला एक वर भेटून हे बघा तुमचा मुन्ना इथे नाहीये, पळून गेलाय. फरार आहे तो. तुम्हीच पकडलाय ना त्याला. अहो नाहीये इथे मुन्ना. अहो हॅलो. हां हां मी करतो फोन. हो सर, मुन्नाची बॉडी सापडली. सर बॉडी तिथे. हे बघा सर, इथे टायर मार्क्स आहे. म्हणजे गाडी इथून आली असेल आणि मग इथूनच परत गेली असेल. सर बॉडी कुठे? सर बॉडीला फरफटच इथे आणलं आणि इथे येऊन डंप केलं. डोक्यावर वार झालाय. एकाच फटक्यात गेलाय हा. कुठल्या तरी ड्रग रॅकेटच्या वादातून हा खून झालाय. नाही सर, मला नाही वाटत. मला वाटतं की हा पकडला गेला. नवीन खेळाडू आपल्यासमोर नाव ओळखणार या भीतीनं त्याला फरार केलं आणि मग मारून इथे येऊन टाकलंय. एक काम करा, याच्या एरियातील जेवढे ड्रग विकणारे आहेत सगळ्यांना पकडा, फोडा त्यांना. माहिती पडेल काय ते. बॉडीचा पंचनामा करा आणि पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. हॅलो. एक बॅड न्यूज आहे. मुन्नाचा मर्डर झालाय. त्याची बॉडी सापडली. बॉडी. सर पण आपल्यावर काही आळ तर नाही ना येणार? लफडं वाढलंय पण मी सांभाळून घेईन. फक्त आता दोघांच्या स्टेटमेंटमध्ये काही बदल होता कामा नये. हो. एक काम कर, तू इथे आलीस ना तर आधी मला भेट, नंतरच पोलीस स्टेशनला जा. हो सर. ऐका, एक वाईट बातमी आहे. एक वाईट बातमी आहे. मुन्नाचा खून झालाय. खून झालाय तुमच्या मुन्नाचा. मुन्नाचा.
माझ्या मुलाचं कोणी मारलं? तुम्ही झालं तर त्याला घराला घरी मारलं का माझ्या पोराला? असं मारलं माझ्या पोराला. साधं पोरगं होतं, माझं काय नसेल मी तर झालं कोणाचं काय? मी कसं जगायचं उद्याच्याशिवाय? हे घ्या, हे घ्या, हे घ्या, ठेवा, हे घ्या, हे ठेवा. मॅडम हे द्या त्यांना. तुम्हाला काहीही वाटलं तर पोलीस स्टेशनमध्ये या, मला भेटा. त्या दिवशी मुन्नाला घ्यायला जी मुलगी आली होती, कोण होती ती? मुन्नाला जी घेऊन गेली त्या मुलीचं नाव काय? नाही माहित मला काही साहेब. माझा मुन्ना गेला. ठीक आहे, काही कळलं तर मला फोन करा, फोन करा. हा, यांना घेऊन ये. साहेब, माझ्या मुलाला अग्नी देता येईल का? बघ, मला माहिती आहे की तू आत्ताच जॉईन झाली आहेस आणि या लफड्यात अडकली आहेस, पण आय प्रॉमिस यू, मी तुला यातनं बाहेर काढेन. फक्त मी सांगेन ना तसं वाग. बरं मला सांग, जेव्हा मी कोर्टात आत गेलो आणि तू बाहेर होतीस आरोपी बरोबर, तेव्हा नेमकं काय झालं? आम्ही तुमची वाट बघत बाहेर उभे होतो. मुन्नाच्या हाताला दोरी बांधली होती आणि मी ती घट्ट पकडली होती. म्हणजे आरोपीनं दोरीला हिसका दिला आणि तो तिकडनं पळून गेला, बरोबर? नाही, दोरी नाही. त्याच्या तोंडावर कपडा होता. एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला हवालदार उभा होता. आणि तेवढ्यात तिथे अचानक एक मुलगा अचानक धावत आला आणि त्याने हवालदारला काहीतरी विचारलं आणि इतक्यात काय झालं काही कळलं नाही. म्हणजे तो मुलगा आला, हवालदाराचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि हवालदाराच्या हलगर्जीपणामुळे तो नाही सर, नाही तसं नाही. म्हणजे तो मुलगा आला आणि त्याने माझ्या हातावर ना काहीतरी घाण टाकले आणि माझा हात सुटला आणि शांत. हे बघ, तू जे काही स्टेटमेंट देशील ना ते एकच कोर्टाचा सीसीटीव्ही फुटेज बघायला लागता कामा नये, नाहीतर तू फसशील. कारण की मी आत होतो आणि तू एकटी होतीस बाहेर, सस्पेंड होशील. मग तुला आता असं सांगायचं की आरोपीच्या डोक्यावर कपडा आणि हातात दोरी असताना सुद्धा आरोपीनं दोरीला हिसका दिला. मी दोरी सोडली नाही, पण आरोपीनं हातावर दगड मारल्याने ती दोरी सुटली आणि मग आरोपी दोरी सकट तिकडनं पळून गेला. आता तू हेच आणि असंच सांगायचं, कळलं? हो, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू वगैरे काय बोलतेस का? या केसमधून बाहेर पडू, मग बघू काय ते. चल मी निघतो, उशीर होतोय. रेस्टॉरंट बंद झाले ना तर मला जेवायला मिळायचं नाही. सर, अहो असं काय करता? मी पटकन काहीतरी बनवते ना. नाही म्हणजे पोळ्याही आहेत, अंडी आहेत, लगेच होईल काहीतरी. चालेल? बरं ठीक आहे, पण घाई नको, शांतपणे बनव, पण छान बनव. तोवर मी एक बियर मागवतो. आलीस. हॅलो, हा एक बियर पाठव, पत्ता घे. ही कसली नोकरी? सारा फोन घ्यायला सुद्धा वेळ नाही हिला. पोलीस स्टेशनलाच असेल ना अजून. काय झालं? आपण फार चुकीचं केलं. मला खूप गिल्ट फील होतंय. हे बघ डार्लिंग, तू असं गिल्टी वगैरे फील करू नकोस का? आपण दोघंही घरापासून दूर राहतो. तू एकटी राहतेस, मी एकटा राहतो. माझी फॅमिली नागपूरला असते, आता रोज जाणं शक्य आहे का? बस बघ, प्रेमाची गरज असते, शरीराची गरज असते, त्यात पोलीस खात्याचं हे असं हेक्टिक शेड्यूल असतं. सॉरी तुला आवडलं नसेल तर, पण मी स्वतःला रोखू नाही शकलो.
माझी बायकोच दिसली का तुझ्यात? आणि इमोशनमध्ये वाहत गेलो. सॉरी, पण आपण यापुढे नको भेटू. नाही म्हणजे मला तसं नाही म्हणायचं, पण हे सगळं राहू दे ग, तसंही कोणाला कळणार नाही. बघूया आपण काय करायचं या रिलेशनच्या पुढे. एनिवे, त्या मुन्नाच्या केसचं आपल्याला काहीतरी करावं लागेल. जनावरचे 3 मिस कॉल. ते फोन करत होते आणि आपण आज फोन घ्यायला हवा होता. हरकत नाही का, आत्ता कॉल कर. सांग पंचनामामध्ये बिझी होते. चल मी निघतो. टेक केअर. सर, PM रिपोर्ट प्रमाणे खून रात्री 11 वाजता झाला. स्पॉटवर रक्त सापडलं नाही म्हणजे निदानमध्ये 1 तास तरी गेला असेल. खून कुठल्या तरी भलत्याच ठिकाणी झाला आणि मग बॉडी तिथे येऊन टाकण्यात आली. आणि ज्यांनी बॉडी येऊन तिथे टाकली त्याला ती जागा बरोबर माहीत होती, कारण की तो जागा शोधत बसला नाही. बॉडी डिकीतून फार लांबून आणली असती तर हातपाय आखडले असते, पण तसं काहीच झालं नाही. म्हणजे 10-15 मिनिटाच्या अंतरावरून बॉडी आणली असेल. कार वापरला की टेम्पो? कार सर, कारण आपल्याला जे टायर मार्क सापडले होते ते हेवी व्हेकलचे नव्हते. म्हणजे हा मेन रोड, इथे सिग्नल, पुढे या गल्लीच्या कोपऱ्यावर इथे भंगारचा डिपो. एक नक्की, मुन्नावर पाळत ठेवून वार झालेला नाही. पाळत ठेवून जर वार झाला असता तर तो डोक्याच्या मागच्या बाजूला झाला असता, पण मुन्नाच्या कपाळावर घाव झाला. खुनी आणि मुन्नाचं भांडण झालं असेल आणि अचानक खुन्याने मुन्नाच्या कपाळावर वार केला. सर, खून करण्यासाठी लोखंडी वस्तूचा, सळीसारख्या वस्तूचा वापर केला. याचा अर्थ असा की खून घरी नाही तर एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटवर झाला असेल. करेक्ट. हा जो भंगारचा डेपो आहे ना, त्याच्या 15 मीटरच्या अंतरावर सगळे साईट सर्च करा. साधारण 500 मीटरच्या अंतरावर इथे जो सिग्नल आहे त्याला CC नक्की असणार. रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंतचे त्याचे रेकॉर्ड्स चेक करा. जर मुन्नाला कारने आणलं असेल तर ती कार यात नक्की दिसते. माधुरी, तुम्ही एक काम करा, तुम्ही मुन्नाचे कॉल रेकॉर्ड्स चेक करा. शक्य झालंच तसा मोबाईल ताब्यात घ्या. त्यामध्ये काही व्हिडिओज मिळतात का बघा. येस सर. एक नक्की आहे, मुन्नाला या लोकांविरुद्ध काहीतरी ठोस पुरावा मिळाला असणार. केवळ अटक झाली म्हणून त्याचा खून होणार नाही. तसं असतं तर या लोकांनी त्याला जामिनावर बाहेर काढला असतं. वेळ न दवडता या इन्फॉर्मेशन्स मिळवा. कळलं? येस सर. गो. आई तुम्ही रडू नका. हे बघा, मला कळतंय तुमचं आईचं मन, पण आपल्याला मुन्नाच्या खुन्याला पकडायचंय ना. आणि मुन्ना मला भावासारखा होता. आपल्याला त्याचा खुनी कोण आहे ना ते कळलंय. खुनी कळलाय, पण पुरावा नाही. आणि पुरावा नसेल तर आपण त्याला अटक नाही करू शकत. मला सांगा, मुन्नाचा फोन कुठे आहे? मोबाईल आहे? मोबाईल. कुठे ठेवलाय? आठवतोय? आठवा बरं. कुठे आहे? आई, हा फोन मी माझ्याकडे ठेवते. हा, नंतर आणून देईन. काळजी घ्या. येऊ मी? ताई, पुन्हा गेला तेव्हापासून मला एकटी पडली आहे बघा. मी भीती वाटते इथे मला. एक माणूस रोज येतो इथं आणि मला धमकावतो. म्हणतो हे घर ये का, दमदाटी करतो बघा मला. कधी एखादी राज्याला तिथं मी एकटीच असते. माझा गळा गिळा कापला म्हणजे. नाही आई तुम्ही घाबरू नका. त्याचा बंदोबस्त करते मी. तुम्ही मला लांबून दाखवाल का कोण आहे? दाखवाल मला? हो दाखव दे. चला. आप टेंशन मत लो, मैं जगह का जुगाड़ कर दूंगा. ठीक आहे. काय रे तू? एकटी बाई घरात दिसली म्हणून तिला धमकावतोस काय? मी तर फक्त ते घर विकतात का ते विचारायला गेलेलो. या चाळीच्या आसपास जरी दिसलास ना तर याद राख, वाकडी नजर करून कोणी बघायचं नाही. आणि काय झालं ना तर सगळ्यात आधी मी तुला उचलेन. काय
निघ इथून. आई त्याला समजावलंय चांगलं. काही त्रास दिला तर मला फोन करा. हा चला. ओके सर. येस सर. सर MJ रोड मेन रोड असल्याने तिथे रात्री सुद्धा बऱ्यापैकी राहदारी असते, म्हणून कोणतीही एक कार आयडेंटिफाय करणं जर असं डिफिकल्ट आहे. पण हा एक कार आहे जी रात्री 2 ते 3च्या दरम्यान 3 वेळा त्या सिग्नलवरून आली गेली आहे. माहिती काढा त्या कारची. येस सर. उघडा पकड. बघा पुढे अजून काय मिळतं का बघा. ओके सर. प्रवीण फॉरेन्सिक टेपला बोलून घ्या. येस सर. ही कार तुमचीच आहे का? हो. काय झालं सर? 17 मार्च रात्री म्हणजे 18 मार्च पहाटेला तुम्ही MJ रोडवर काय करत होता? ती माझी रेग्युलर प्रॅक्टिस आहे सर. म्हणजे मी स्ट्रीट डॉगसाठी काम करत असतो. त्यांना जेवण देतो आणि एखादा कुत्रा आजारी वगैरे असेल तर त्याला गाडीत घालून दवाखान्यात घेऊन जात असतो. तुमच्या गाडीच्या डिकीत रक्ताचे डाग सापडले. हां, असतील एखाद्या कुत्र्याचे दवाखान्यात नेताना लागले असतील. जिवंत कुत्र्यांना गाडीच्या डिक्कीत घालून दवाखान्यात नेता? नाही नाही, तसं नाही. कधी कधी एखाद्या कारने कुत्र्याला डॅश केलं आणि कुत्रा मेला तर त्याला मी तिकीट टाकून घेऊन जात असतो. आणि मग भंगारच्या डेपोत नेऊन फेकताना? नाही, मी त्यांना माणसांप्रमाणेच वागणूक देत असतो. एखाद्या पब्लिक गार्डनमध्ये झाडाखाली पुरतो. म्हणजे कसं त्याचं खतही होतं ना पुन्हा. ठीक आहे, विश्वास ठेवतो आम्ही तुमच्यावर. पण तुमच्या गाडीत मिळालेल्या रक्ताचा जोपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत तुमची गाडी ताब्यात ठेवण्यात येते. ठीक आहे, काय हरकत नाही सर. आणि आमच्या परवानगीशिवाय तुम्हाला हे शहर सोडून जाता येणार नाही. ओके सर. देतो. काय मग मधुरा मॅडम, आता गिल्टी वगैरे वाटत नाही का तुम्हाला? सगळं मान्यावर आहे. लाईफ है तो जी लो वरना हाथ से निकल जाएगी. बरं, तो कारवाला 0925 वाला ज्याला आपण पकडलं होतं ना, तो आरोपी नाही. मग अगं इतकी वर्ष घासली आहेत डिपार्टमेंटमध्ये, आरोपी असा चटकन कळतो. पण प्रवीण, आपल्याला मुन्नाचा खुनी लवकर शोधावा लागेल, नाहीतर खूप घोळ होईल. मुन्ना ड्रग्स सप्लाय करायचा हे नक्की आहे. तो ड्रग्स कोणाकडून विकत घ्यायचा हे कळलं ना तर केस सॉल्व. तो बिअर घेऊन आला असेल बघ जरा बघ. तुम्ही ती यावेळी हो. अहो, एकमेकांसोबत काम करताना होणारी जवळीक ही तुम्ही ज्या संस्थेसाठी काम करताय त्या संस्थेसाठी आणि तुमच्या खाजगी आयुष्यासाठी सुद्धा घातक ठरू शकते. अशोक आणि माधुरी तीच चूक करत होते. त्या कारमध्ये असलेलं रक्ताचं सॅम्पल हे कुत्र्याचं असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तपासाची दिशा पुन्हा एकदा बदलली. मुन्नाच्या आईला आपल्या मुलाला मेल्यानंतरही निर्दोष साबित करायचं होतं. त्यासाठी ती सतत पोलीस स्टेशनला खेटे मारत होती. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. फक्त तिच्या सतत येण्यानं तपास कामामध्ये सुद्धा संशय निर्माण होत होता. 4 महिने झाले तरी मुन्नाचा खुनी मुकाट फिरत होता. माधुरी भोवतीचा संशय अजून वाढत होता. त्यानंतर जे काही घडलं ते मात्र अत्यंत विचार करायला लावणारं, धक्कादायक आणि पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासणारं होतं. नमस्कार, मी विवेक सांगवे, ASI माधुरी तांबेचा सख्खा भाऊ. आणि हे जनार्दन तांबे, तिचे मिस्टर. व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण आहे की ASI माधुरी तांबे म्हणजे माझी सख्खी बहीण गेले 2 महिने झाले गायब. पोलीस स्टेशनला तक्रार केली, वरिष्ठांना निवेदनही केली, पण कोणी काही रिस्पॉन्सही देत नाहीये ना तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ही केस दाबली जाते
आम्हाला असा संशय आहे की ASI माधुरी तांबेचा खून केला गेलाय. माझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला तुमची नितांत गरज आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल करा की मंत्री, मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. हीच आमची रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. प्लीज. हा काय प्रकार आहे? सर मला काहीच कल्पना नाही आहे. मी सुद्धा ही क्लिप कालच पाहिली. हो, तुम्हालाच मेसेज केला होता ना माधुरी तांबेनी की त्या मेडिटेशनला जात आहेत म्हणून. मग हे काही आहे? त्यांनी आपली बदली पण करून घेतली होती पुण्याला. मग सर तुमच्या इतकंच मला माहिती आहे. एक काम करा बघा, ही क्लिप बनवली त्या दोघांना, तिच्या नवऱ्याला आणि भावाला बोलावून. ओके सर. विवेक, तुम्हाला सांगितलं होतं की माधुरी तांबेची बदली पुणे पोलीस स्टेशनला झाली आहे. तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा. तरी तुम्ही तो व्हिडिओ व्हायरल केला. साहेब, पण पुणे पोलीस स्टेशनवाले म्हणतात की माधुरी तांबे तिथे जॉईनच झालेली नाहीये. आता तुम्ही मला सांगा आम्ही काय करू? मग तुम्हाला म्हणायचंय काय? माधुरी तांबेला पोलिसांनी गायब केली आहे. एक पोलीस ऑफिसर गायब झाली आहे तर तिची चौकशी नाही का करणार आम्ही? पण त्याच SMS पाठवून सांगतायत की मला सुट्टी द्या. हा बघा SMS. त्यानंतर साधारण 3 महिन्यांनी त्यांनी प्रवीणला SMS पाठवला, विपश्यनाला जाते म्हणून. साहेब, इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात जाते असा सेम मेसेज मलाही आलाय. मी 10 दिवस वाट बघितली आणि मला राहवलं नाही म्हणून मी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये जाऊन चौकशी केली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की माधुरी तांबे नावाची व्यक्ती कधीही इथे जॉईन झालेली नाहीये. मग आता मला सांगा, ती घरी नाहीये, पुणे पोलीस स्टेशनला नाहीये, इथे नाही आली, मग ती गेली कुठे? इतकं सगळं असताना तिचा खून झालाय असं आम्हाला वाटणं साहजिकच आहे ना. आणि नाही झालाय ना तिचा खून, मग तिला घेऊन या ना इथे. हे बघा, आम्ही म्हणतो की तिचा खून नाही झाला. तुम्हाला वाटतं की तिचा खून झाला. काही पुरावा आहे का तुमच्याकडे? हो आहे, पुरावा आहे. मला एकदा 1 लाख रुपयांची गरज होती. त्यासाठी मी ताईच्या घरी गेलो होतो. ताई कुठे आहे? ताई घरात नाहीये ती. ताई आणि आत्ता ती कुठे आहे हे पण मला माहित नाही. आणि तिचा आणि माझा आता काही संबंध उरलेला नाही. कदाचित तिने दुसरं लग्नही केलं असेल. लग्न? कोणाशी लग्न करणार होती ती? तोच तिचा बॉस PSI प्रवीण लाड. चेक करून घ्या. ओके. माधुरी कुठे? कोण तुम्ही? मी तिचा भाऊ विवेक. अरे तिचं पुण्याला ट्रान्सफर झाल्यापासून आमचं काही कॉन्टॅक्टच नाही आहे. इथेही आम्ही एक केस एकत्र हँडल करत होतो म्हणून भेटायचं. तुम्ही दोघं लग्न करणार होतात ना? लग्न? वेळ लागलाय का? माझं लग्न झालंय. छान बायको आहे माझी, मुलगा आहे. आणि मी लग्न करीन ते पण एका लग्न झालेल्या बाईशी. तुम्हा दोघांचे काहीही संबंध नव्हते. अफेअर ना होतं ना, पण ते संपलं. तिने संपवलं म्हणून तिने ट्रान्सफर घेतली आहे. कोणालाच काही माहीत नाही म्हटल्यावर मी भाऊजींकडून म्हणजे यांच्याकडून ताईच्या ठाण्याच्या घरची चावी घेतली. आणि ताई कुठे गेली आहे याची काही माहिती सापडते का हे बघायला तिच्या घरी गेली. हा पास आहे ताईचा खून झाल्याचा पुरावा. आलात का साहेब? हां सर. 2 मिनिटं वेळ आहे तुमच्याकडे? हां बोला ना सर. याचा काय अर्थ लावणार तुम्ही? त्यात लपवण्यासारखं काय आहे सर? होतं आमचं अफेअर, पण ह्याचा अर्थ हा नाही ना निघत की मी माधुरीचं खून केलंय किंवा तिला गायब केलंय. अहो, पण यात तुम्ही धक्काबुक्की करताना दिसताय, तेव्हा तुमच्यावर संशय तर नक्कीच घेऊ शकतो ना. संशय घेणं हा डिपार्टमेंटचा हक्क आहे. हे बघा सर, जेव्हा 2 व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असतात ना तेव्हा गैरसमज, भांडणं ही होतातच. हे सगळं घडतच असतं. प्रवीण,
पण ही पहिली पायरी असू शकते. हे बघा सर, जेव्हा मला कळलं ना की हे जरा जास्त होत आहे, आम्ही दोघं वाहत जातोय, त्यावेळी मी तिला शांतपणे समजावलं. तू काय ठरवलंस? मी अजून काहीही ठरवलेलं नाही आणि मी ठरवणार नाही. किती दिवस फक्त मी हेच ऐकायचंय? हे बघ, तू शांत हो जरा प्लीज. माझी गोष्ट हे ऐकायचं नाही आता. ऐक माधुरी, माझी हे काय करतेस तू? हा माझा फोन आहे. मला माहितीये मला तुझा फोन हवाय. अगं तुझं काय चाललंय? मी तुझ्या बायकोला सगळं फोन करून सांगणार आहे. कशाला मध्ये आणतेस? आपलं चाललंय का सगळं चांगलं? तू काय करतायस तू? अगं मला कळतंय आपण दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत, पण आपण हे कंटिन्यू नाही का करू शकत? अगं आपल्या दोघांची फॅमिली आहे, माझं तर मूल पण आहे, मी त्याला असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. हे बघ, आपल्याला प्रॅक्टिकली विचार करावा लागेल. अच्छा, म्हणजे आता साहेबांचं मन भरलं. लक्षात ठेव, मी जर इथून गेले ना तर पुन्हा कधी येणार नाही. आपले हे संबंध इथे संपले. माझी ऐक, अगं त्यानंतर मी तिला फोनच केला. तिने पुण्याला बदली करून घेतली आणि मग तिचा मेसेज आला की ती विपश्यनाला जात आहे. विवेक, तुझा भाऊ इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात गेला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे माधुरी आलीच नाही. तर माधुरीचा भाऊ आणि नवरा मला अडकवायला बघताय, कारण की मी ओपनली कबूल केलं होतं की आमचं अफेअर होतं. ते कदाचित त्यांना आवडलं नसेल, त्यात मी काय करू शकतो? ठीक आहे, बघूया ही केस कशी सॉल्व्ह करू शकतो. या तुम्ही. ओके सर. मॅडम, तुम्ही माधुरी तांबे बरोबर काम करायचं, बरोबर? हो सर. प्रवीण आणि माधुरीबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? सर, दोघांचे संबंध होते असे सगळे चर्चा करायचे, पण माधुरी मॅडमने कधी असं उघडपणे सांगितलं नाही. माधुरी तांबे गायब झाले, माहिती असेलच तुम्हाला. त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतोय आपण. काय वाटतं तुम्हाला, त्यांचा कोणी खून वगैरे करू शकतं का? सर, जॉईनिंगला त्यांच्या हातातून मुन्ना फरार झाला होता. त्यांना त्यांची चूक सुधारायची होती. त्या वेड्यासारख्या मुन्नाच्या खुनाला शोधण्यासाठी धडपडत होत्या. त्याच दिवशी अमित ड्रग्ज विकणार आहे ही खबर कोणतरी मॅडमला दिली. मग मॅडम आणि मी तिकडे गेलो. इकडे मुन्नाचा खून कोणी केला? किसने मारा मुन्ना को? जल्दी बता, नाही तर बघ नाही तर. मॅडम, आपण काय पण नाही केलाय. खाली पकडता आपल्याला. तुम्ही सोडा आपल्याला. अहो खरं सांगतोय. काय नाही माहित, पोलीस स्टेशनला 4 फटके पडले ना तुला सगळं आठवेल. चल. बघून घे रे आपण तुला. सर, एका बाईची डेड बॉडी सापडली. त्यांना संशय आहे की ती माधुरी मॅडमची बॉडी आहे. ती बॉडी इतकी सडली होती की त्या बॉडीची ओळख पटणं कठीणच नाही तर अशक्य होतं. त्या बॉडीवर असलेले कपडेच त्या बॉडीची आयडेंटिटी होते. जर ती माधुरी तांबे नसेल तर ती बॉडी आहे कोणाची? माधुरी तांबे कुठे गायब? ती गायब झालीये की तिचा खून झालाय? की स्वतःच्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून ती स्वतःच गायब झाली? की या सगळ्या प्रकरणामध्ये तिच्या नवऱ्याचा काही हात? मुन्नाला मारून ज्या ठिकाणी आणून फेकण्यात आलं होतं त्याच ठिकाणी ही बॉडी फेकण्यात आली. मुन्नाचा खुनी आणि या बाईचा खुनी एकच असण्याची शक्यता होती. कोण आहे तो खुनी? जेवढे प्रश्न आपल्या समोर आहेत तेवढेच तेव्हा पोलिसांसमोर सुद्धा होते. प्रचंड गोंधळ आणि बदनामी सहन करत होतं तेव्हा ठाण्याचं हे पोलीस स्टेशन.
आता हा गुंता ते सोडवतात की तो अजून वाढत जातो हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन केससह नवीन भागामध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर निश्चित करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.